राजकारणातला दादा अशी ओळख अजित पवारांची बनली आहे. विरोधकही अजित पवारांवर टीका करताना अनेकदा विचार करतात, मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या कुणी नादी लागला तर त्याला मी असा तसा सोडत नाही. हा डायलॉग तुम्ही अजितदादांच्या तोंडून अनेकदा ऐकला असेल. एखाद्याला आव्हान दिलं तर अजित पवार निवडणुकीत त्याचा करेक्ट कार्यक्रम करतातच. 2019च्या विधानसभा निवडणुकीतही विजय शिवतारेंना दिलेलं आवाहन अजित पवारांनी खरं करून दाखवलं होतं. आता यावेळी अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंविरोधात आपले दंड थोपाटलेत. 2 दिवसापूर्वी अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर सरकून टीका केली. 5 वर्ष जी व्यक्ती मतदारसंघात फिरकली नाही त्यांना आता चांगलाच जोर आलाय. कुणाला संघर्ष यात्रा सुचतेय, कुणाला पदयात्रा सुचते, असं विधान अजित पवार यांनी केलं. या विधानाला पार्श्वभूमी होती शेतकरी आक्रोश मोर्चा या आंदोलनाची. अमोल कोल्हे यांना उमेदवारी मी दिली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं. 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर अशा यात्रा करायची गरज पडली नसती. निवडणुका जवळ आल्यामुळं त्यांना असलं सुचायला लागलंय. यंदा शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि निवडूनच आणून दाखवणार असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपाटलेत. पवारांनी दिलेलं आव्हान अमोल कोल्हे स्वीकारणार का? अजित पवारांना इतका कॉन्फिडन्स कुठून आलाय? कोल्हेंविरोधात अजित पवारांचा उमेदवार कोण असेल हेच या व्हिडिओतून जाणून घेऊ पुढच्या 3 मिनिटात. अमोल कोल्हेंविरोधात मी उमेदवार देऊन तो निवडूनच आणणार. अजित पवारांच्या या विधानामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद अधिक आहे हे समजून घेण्यासाठी या मतदारसंघात येणारे 6 विधानसभा मतदारसंघ जाणून घेणं आवश्यक आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, हडपसर, शिरूर, भोसरी असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. 6 पैकी 5 मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणि भोसरीचा एक भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंसाठी ही निवडणूक सोपी असणार नाही. राष्ट्रवादीच्या फुटीमुळे शिरूरमध्ये येणाऱ्या आणि राष्ट्रवादीकडे असणाऱ्या 5 विधानसभा मतदारसंघाची ताकदही विभागली गेली आहे. त्यामुळे याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. 2019मध्ये अमोल कोल्हे 58,000 मताधिक्याने निवडून आले असले तरी त्यापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील 2 वेळा खासदार राहिलेत. 2014ला शिवाजीराव आढळराव पाटील तब्बल 3 लाख मतांनी निवडून आले होते. त्यामुळे त्यांची ही ताकद या मतदारसंघात आहे. सध्या ते शिंदे गटात आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा अजित पवार की शिंदे गट लढवणार हाही मुद्दा उपस्थित होणार आहे. सिटिंग खासदार या फॉर्म्युल्यासह जागा वाटप ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार हेच शिरूर लोकसभा मतदारसंघ लढवण्याची शक्यता अधिक आहे. जर शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवारांकडे गेला तर अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार दिलीप वळसे पाटलांना रिंगणात उतरवू शकतात. आंबेगाव मतदारसंघ दिलीप वळसे पाटील आपल्या मुलीला सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा लढवण्यासाठी दिलीप वळसे पाटीलही तयार असतील. दिलीप वळसे पाटलांनंतर अजित पवारांकडे विलास लांडे हाही पर्याय आहे. अमोल कोल्हेंविरोधात जर दिलीप वळसे पाटील यांनी दंड थोपाटले तर अमोल कोल्हेंसाठी हे आव्हान सोपं नसणार आहे. शिरूर मतदारसंघात मराठा मतांची संख्या अधिक आहे. दिलीप वळसे पाटीलही याच समाजातून येत असल्याने त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे अमोल कोल्हे घराघरात पोहोचले होते. छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अमोल कोल्हेंनी साकारली होती. ही व्यक्तिरेखा लोकांना प्रचंड भावलीही होती. साहजिकच त्यावेळी अमोल कोल्हेंच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात झाला हे उघड आहे. आता मात्र अमोल कोल्हेंना वेगळं अस्त्र घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे. मतदारसंघातील विकास कामे हा मोठा फॅक्टर असेलच. याशिवाय उद्धव ठाकरे, शरद पवार यांची सहानुभूती, सोबतीला भाजप विरोधात लोकांचा असणारा असंतोष या सगळ्यांची सांगड अमोल कोल्हेंसाठी जमेची बाजू असणार आहे. असं असलं तरी अजित पवारांची 5 विधानसभा मतदारसंघात असणारी ताकद आणि सोबतीला भाजपचे परसेप्शन यावरून शिरूर लोकसभेचा निकाल ठरणार आहे. आतापर्यंत अजित पवार शरद पवारांच्या सावलीत वाढत होते. आता त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आहे.
त्यामुळे अजित पवारांसोबत जरी अधिक आमदार असले तरी निवडणुकीच्या रिंगणात मतदार अजित पवारांना किती गांभीर्याने घेतात यावरही निकालाचे गणित अवलंबून आहे. अजित पवार हे अमोल कोल्हे यांना दिलेलं आवाहन पूर्ण करू शकतील असं तुम्हाला वाटतं का? शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल? अमोल कोल्हे दुसऱ्यांदा आमदार होतील असं तुम्हाला वाटतं का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायलाही विसरू नका.